नमस्कार, मी प्राजक्ता तांडेल. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. महाराष्ट्राची खबरबातमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. बातमीपत्राच्या सुरुवातीला पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. खडकवासला धरणातून मुठा नदीत मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे आणि या संदर्भात प्रशासनाकडून पुण्यासह नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. 19,118 क्युसेकनं विसर्ग सुरू आहे. काही दिवसांपूर्वी मुसळधार पावसानंतर खडकवासला धरणातून रात्रीच्या सुमारास विसर्ग केल्यानंतर पुण्यातील काही भागात पूरस्थिती निर्माण झाली होती. या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून पाण्याचा विसर्ग करण्यापूर्वीच अलर्ट जारी केला. नदीकाठच्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे. पालघर जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली आणि त्यामुळे सूर्या प्रकल्पाचं धामणी धरण हे 100% भरले. धामणी धरणाचे 5 पैकी 3 दरवाजे 50 सेंटीमीटरनं उघडण्यात आलेले आहेत आणि त्यामुळे धरणातून 5,900 क्युसेक वेगानं पाण्याचा सूर्या नदी पात्रात विसर्ग सुरू आहे. त्यामुळे नदीच्या पाण्याच्या पातळीमध्ये वाढ झाली आहे. तर दुसरीकडे ठाणे जिल्ह्याच्या शहापूर तालुक्यात जोरदार पाऊस सुरू आहे आणि त्यामुळे भातसा धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे धरणाचे 5 दरवाजे उघडण्यात आले. दरम्यान पावसाचा जोर जर वाढत राहिला तर रात्री धरणामधून पाण्याचा जास्त प्रमाणात विसर्ग वाढवण्यात येण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे भातसा नदीकाठी असलेल्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. मुंबईला पाणीपुरवठा करणारं वैतरणा धरण भरलेलं आहे. इगतपुरीसह आसपासच्या परिसरात झालेल्या मुसळधार पावसानंतर धरण ओव्हरफ्लो झालंय. त्यामुळे धरणातून 6,000 क्युसेकनं विसर्ग सुरू करण्यात आलाय. भंडारा जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस कोसळतोय आणि यामुळे गोसेखुर्द धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये सतत पाऊस पडत असल्यामुळे गोसेखुर्द धरणाच्या पाणलोट क्षेत्रात वाढ झाली आहे. गोसेखुर्द धरणाचे 33 पैकी 25 दरवाजे अर्ध्या मीटरनं उघडण्यात आले असून त्यातून 81,293 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू आहे. नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. नाशिकमध्ये सध्या पावसाची संततधार सुरू आहे. गोदावरी नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली असून गोदाकाठची मंदिरं पाण्याखाली गेली आहेत. सुरक्षेच्या कारणास्तव गोदाकाठची दुकानं देखील हलवण्यात आली आहेत आणि इथलाच आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ यांनी. आणि त्यांनीच घेतलेला हा आढावा आपण पाहतोय दृश्यांच्या माध्यमातून. नाशिकमध्ये पावसाची संततधार कायम असल्याचं पाहायला मिळतंय. गोदावरी नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झालेली आहे. गेल्या 2 दिवसांपासून धुळे तालुक्याचा जिल्हाभरामध्ये जोरदार पाऊस कोसळतोय आणि त्यामुळे नदी नाल्यांसह बंधारे ओसंडून वाहू लागलेत. जिल्ह्यात झालेल्या जोरदार पावसामुळे भात नदीला मोठा पूर आलाय. त्यामुळे धंदाणे, तिसगाव या गावांचा संपर्क तुटलाय. नदीला मोठा पूर आल्यानं फरशी पुलावरून पुराचं पाणी वाहतंय आणि त्यामुळे गावकऱ्यांना ये-जा करता येत नसून 2 गावांचा संपर्क तुटलाय. दरम्यान गावाला जोडणारा पूल पुराखाली गेल्यानं एवढे शाळकरी विद्यार्थ्यांचं खरं तर आणि विद्यार्थ्यांना आणि गावकऱ्यांना चांगलीच कसरत करावी लागते. बीडच्या माजलगाव तालुक्यातील घटाळवाडी जवळच्या घळाटी नदीला पूर आलेला आहे. पुलावरून पुराचं पाणी वाहत असल्यानं घळाटवाडी ते माजलगावचा संपर्क तुटलाय. या नदीवर कोल्हापुरी बंधारा बांधून 2 वर्ष झाले आहेत. मात्र दरवाजे न बसवल्यामुळे बंधारा कोरडा ठाक पडलाय. तात्काळ या कोल्हापुरी बंदराला खरं तर या बंधाऱ्याला दरवाजे बसवावेत अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जाते. अहमदनगरमधील सीना नदी ही दुथडी भरून वाहू लागलेली आहे. गेल्या 2 दिवसांपासून नगर जिल्ह्यात जोरदार पाऊस पडतोय. या पावसामुळे सीना नदी दुथडी भरून वाहू लागली आहे. बुलढाण्याला पावसानं झोडपून काढलंय. मुसळधार पावसामुळे जळगाव जामोदमध्ये पूर्णा नदीला पूर आलाय. पुरामुळे जळगाव जामोद नांदुरा या दोन्ही तालुक्यांना जोडणाऱ्या पुलावर पाणी साचलंय. पूल पाण्याखाली गेल्यानं पुलावरील वाहतूक ठप्प झाली आहे. नंदुरबार जिल्ह्यात आज सकाळपासून जोरदार पावसाने हजेरी लावलेली आहे। जिल्ह्याभरात सर्वदूर पावसाच्या मुसळधार सरी कोसळत आहेत।
सकाळपासून पावसाच्या संततधारेमुळे नंदुरबार जिल्ह्यातल्या अक्कलकुवा आणि धडगाव तालुक्यातील नदी नाल्यांना पूर आल्याचं चित्र आहे. आता पोहोचलोय अक्कलकुवाला. मग आपली गाडी कुठे